नमस्कार श्रोते हो. तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का की तुम्ही एखादी वस्तू ठेवता आणि लगेच विसरता, खूप विचार करता पण निर्णय घेता येत नाही, बोलताना अडखळता किंवा मुलांना बोलायला उशीर होतो. ज्योतिषशास्त्रानुसार त्यामागचे एक मोठे कारण असू शकते कमजोर बुध ग्रह. आणि विशेष म्हणजे बुध ग्रह मजबूत करण्यासाठी किन्नरांशी संबंधित काही अत्यंत प्रभावी उपाय सांगितले गेले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बुध ग्रह कमजोर असल्याची लक्षणे, किन्नर उपाय का प्रभावी असतात आणि बुध ग्रह मजबूत करण्यासाठी काही सोपे पण शक्तिशाली उपाय. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बुध ग्रह आणि किन्नर यांचा काय संबंध असतो? श्रोते हो, ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला नपुंसक ग्रह असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे समाजात किन्नरांनाही नपुंसक श्रेणीत ठेवले जाते. म्हणून बुध ग्रह आणि किन्नर यांच्यात एक विशेष ऊर्जात्मक संबंध मानला जातो. बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, वाणी, व्यापार, गणित, संवाद कौशल्य यांचा कारक ग्रह आहे. म्हणून जर कुंडलीत बुध कमजोर असेल तर व्यक्तीच्या बुद्धी, शिक्षण, बोलणे आणि व्यापारावर थेट परिणाम होतो. बुध ग्रह कमजोर असल्याची लक्षणे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, बुध ग्रह कमजोर आहे हे ओळखायचे कसे? जर तुमच्या आयुष्यात खालील गोष्टी घडत असतील तर बुध कमजोर असू शकतो. वारंवार वस्तू विसरणे, वस्तू ठेवून कुठे ठेवली ते आठवत नाही, खूप विचार करणे पण काम न करणे, निर्णय घेण्यात अडचण, बोलण्याशी संबंधित लक्षणे, बोलताना अडखळणे, शब्द स्पष्ट न बोलता येणे, मुलांना उशिरा बोलायला लागणे, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात मन लागत नाही, शिकलेले पटकन विसरतात, परीक्षेची भीती वाटते, व्यापाऱ्यांसाठी हिशोबात चुका होतात, व्यवहारात नुकसान होते. अशी लक्षणे दिसत असतील तर बुध ग्रह मजबूत करणे आवश्यक असते. किन्नर उपाय बघूया. आता जाणून घेऊया काही अतिशय सोपे पण प्रभावी किन्नर उपाय. पहिला उपाय म्हणजे हिरवा रुमाल दान. बुधवारी सकाळी एखाद्या किन्नराला हिरवा रुमाल आणि 51 किंवा 101 रुपये दक्षिणा द्यावी. हिरवा रंग हा बुध ग्रहाचा रंग आहे. हा उपाय केल्याने बुध ग्रहाची कृपा वाढते. हिरवी साडी दान. किन्नरांना हिरवी साडी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. हा उपाय बुध ग्रह प्रसन्न करण्यासाठी केला जातो. हा उपाय बुधवारी किंवा गुरुवारी करणे उत्तम मानले जाते. तिसरा उपाय म्हणजे किन्नरांकडून 1 रुपयाचे नाणे. हा एक अत्यंत खास उपाय आहे. एखाद्या किन्नराकडून 1 रुपयाचे नाणे घ्या आणि ते हिरव्या रुमालात बांधून जवळ ठेवा. हे नाणे त्यांच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. ते नाणे पर्समध्ये, दुकानात किंवा तिजोरीत ठेवू शकता, पण लक्षात ठेवा ते कधीही खर्च करू नका. चौथा उपाय, व्यवसायात अडथळे असल्यास. जर तुमच्या व्यवसायात सतत अडचणी येत असतील तर एखाद्या महिन्याच्या बुधवारी हा उपाय करा किंवा दर महिन्याला केला तरी चालेल. यामुळे व्यापारातील अडथळे दूर होतात, व्यवहार वाढतात, आर्थिक स्थिती सुधारते. हिरवे झाड लावा. बुध ग्रहाचा रंग हिरवा आहे, म्हणून पिंपळ, वड किंवा कोणतेही हिरवे झाड लावा. बुधवारी लावल्यास बुध ग्रह मजबूत होतो आणि यामुळे पुण्यही मिळते. बुध ग्रह मजबूत करण्याचे आणखी काही उपाय. बुधवारी उपवास करा, हिरव्या मुगाच्या दान करा, हिरव्या भाज्या खा, हिरव्या भाज्या दान करा. शक्य असल्यास पन्नारत्न धारण करा, परंतु ज्योतिषाच्या सल्ल्याने ते धारण करा. तसेच एक सोपा मंत्र आहे, ओम बुधाय नमः. हा मंत्र दररोज 108 वेळा जप केल्याने बुध ग्रहाची कृपा वाढते. उपाय करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी. हे उपाय करताना खाली काही गोष्टी लक्षात ठेवा. उपाय बुधवारीच करा. स्वच्छ कपडे घालावेत. शक्य असल्यास हिरवे कपडे घाला. किन्नरांचा नेहमीच आदर करा. श्रद्धेने उपाय करा. या उपायांचे फायदे. हे उपाय केल्याने स्मरणशक्ती वाढते, बोलण्यात आत्मविश्वास येतो, मुलांच्या बोलण्याच्या समस्या कमी होतात, मुलं तोतरी बोलतात किंवा अडखळत पॉज घेत बोलतात ते कमी होते, शिक्षणात प्रगती होते, व्यापारात वाढ होते, निर्णय क्षमता वाढते. श्रोते हो, जर तुम्हालाही वाटत असेल की तुमचा बुध ग्रह कमजोर आहे तर हे उपाय नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि अशाच ज्योतिष उपाय आणि राशी भविष्य माहितीसाठी व्यंकटेश ज्योतिष चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा ओम बुधाय नमः. तुमच्या
कमेंटला मी स्वतः उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.